चर्चा व्हायची, म्हणून ते अण्णा म्हणतोय. ते अण्णा साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात वडिलाला म्हणते, ते वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाही हा. तुम्हाला सांगतो, त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला, त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक 25-20 सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला. माझं कोणतंही दलित समाजाचं, बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये. फक्त समाजाला कळालं पाहिजे की वाल्मिक कराड काय जातीवादी नव्हता का, वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती, हे मला समाजाला दाखवायचंय. भैया कुठे गेले? हा, चालू करा ते रेकॉर्डिंग. पुन्हा एकदा वाजव कमी आवाज. घेतो कोण कुत्रा तू कडीचा मार. ही मी बौद्ध समाजाची माफी मागतो. घेतो मी दलित समाजाची, बौद्ध समाजाची माफी मागतो. मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो, असे आमच्या गिरिजा मावशी, ज्यांच्या सावलीत वारो असे आमच्या अरुण जाऊ आहे सर. माझे वडील हे पुरोगामी आहेत, आमचं कुटुंब हे पुरोगामी आहे. आम्ही जातीपातीला मानणार आहे. फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती, हा जातीवाद नव्हतं म्हणतात ना, हा पहा ना, हा किती जातीवादी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे. मोबाईल मध्ये का हे पहा, आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग ह्याची. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग पैसे तर आता सगळ्यालाच घेतो मध्ये कायद्यामध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू कडीचा मार. हा, सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग. म्हणजे हा पहिला सण एका समाजाविषयी, हे नवरा बायको येतो, ह्यांचे काय हाल केले, काय चुकलो बाळा बांगरचं. माझ्या आईला मध्ये टाकलं वाल्मिक कराडने. पहाटे 4 वाजता कोणत्या महिलेला अटक करते, त्यावेळेस एलसीबीचा अधिकारी आला, महिला सोबत लागतात, माझ्यापाशी सीसीटीव्ही आहे. माझ्या आईला अटक केलं खोट्या. माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही, चेअरमन नाही. पहाटे 4 वाजता माझ्या आईला अटक केलं. 4 वाजता सूर्य डुबल्यानंतर, सूर्य उगेपर्यंत अटक करता येते का कायद्यामध्ये महिलाला? आईला माझ्या अटक केलं. अटक केल्यानंतर 8 तासांनी एफआयआर फाडीला माझ्या आई विरुद्ध. आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत, की बाळा बांगर, आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे, किंवा तू स्वतःला गोळी मारून घे, तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोबत. मी म्हणलं, माझ्या वाल्मिक कराड, माझ्या शाळेतली मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही. मी माझा मावस भाऊ माझ्या आईपाशी उभा होता. मी माझ्या आईला कॉल